Hello. Just send anyone message. Can you hear me? ओके. सर ऐकताय आपण? ऐकायला येते? ओके. सर्वांना मंगलमैत्री, सर्वांच्या प्रती अनुमोदन. आपण आर्य अष्टांगिक मार्गाचा दुसरा भाग घेऊन आज चर्चा करायला प्रारंभ करूया. आणि सर्वात प्रथम आंबेडकराइट्स हिस्ट्री काँग्रेसचे सर्व निर्णय प्रक्रियेतील आपण सर्वांना मी धन्यवाद देतो की आपण हे अलाव केलेलं आहे की हे सेशन वाईज आपण करूया. अगर सेशन वाईज जर केलं नाही तर ते एका सेशनमध्ये पूर्ण अष्टांग मार्ग 8 फोल्ड पाथ समजून घेणं इट इज नॉट इझी टू अंडरस्टँड अँड इट इज नॉट इझी टू एक्सप्लेन मी ऑल्सो इन वन लेक्चर. So we have to take some time and we have to take some different sessions, 1 session, 2 session, 3 session, 4 session, maybe more than 3 session. एक सेशन तो हो गया और हम लोगों ने आपण मला वाटते की फक्त केवळ एकाच गोष्टीवरती चर्चा केली, सम्यक दृष्टी, सम्मादिठ्ठी, राईट व्ह्यू. आणि मला वाटते की आपण 40-45 मिनटे त्याच्यावरती समजून घेण्याचाच प्रयत्न केला. एकच की सम्यक दृष्टी म्हणजे काय. आणि बऱ्याच वेळेला होते की फिलॉसॉफिकली तर समजलं आहे, फिलॉसॉफिकली तर मी ते समजून घेतलं आहे, परंतु त्याचा माझ्याशी काय संबंध आहे. बुद्धांनी प्रत्येक वेळेला म्हटलेलं आहे की याचा तुमच्या जीवनाशी कोणता संबंध आहे. तुम्हाला ते समजल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये त्याचं अनुकरण करण्यासाठी इम्प्लिमेंटेशन हे जमलं पाहिजे. अन्यथा त्याच्या पुढचा जो पार्ट आहे ते जर समजलं नाही तर कदाचित त्या संबंध अष्टांग मार्गाचा आपणाला लाभ होणे मोठं कठीण आहे. आणि मग आयुष्यभर तो माणूस मी ड्रायव्हिंग लायसन काढलं एवढं म्हणतो, पण मी ड्रायव्हिंग केली नाही. अष्टांग मार्ग समजला, परंतु त्या अष्टांग मार्गाला यथार्थ जीवनामध्ये उतरविण्याची कोणतीच प्रॅक्टिकल अनुकरणीय प्रॅक्टिस न झाल्यामुळे आपल्याला ते पुढे करणं मोठं कठीण आहे. आणि म्हणून आजच्या घडीला हे सर्व समजून घेताना दुसरं जे अष्टांग मार्गाचं अंग आहे ते आहे सम्यक संकल्प, सम्मा संकप्पो, राईट इंटेन्शन असं म्हटलेलं आहे. कदाचित इंग्लिशमध्ये याहीपेक्षा एखादा प्रभावी शब्द असू शकतो इंटेन्शनपेक्षा, सम्मा संकप्पो. आणि तिसरं जे अंग आहे ते आहे सम्मा वाचा, सम्यक वाणी, राईट स्पीच. आज आपण 2 गोष्टीवरती चर्चा करूया. एक तर राईट इंटेन्शन आणि राईट स्पीच. ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला शब्द हा कर्णपटलावर पडताच आपल्या लक्षात येते की सम्मा संकल्पो, सम्यक संकल्प, राईट इंटेन्शन हे माझ्या चित्त विचाराशी संबंधित असलेल्या कर्माशी संबंधित आहे. सम्मा संकप्पो, सम्यक संकल्प.
आता हा सम्यक संकल्प आपल्या आयुष्याच्या प्रवासात काम करताना एक नंबरचा जो अष्टांग मार्गाचा पार्ट आहे, सम्यक दृष्टी, ज्यांची सम्यक दृष्टी क्लिअर आहे, सम्यक दृष्टी आणि सम्यक दृष्टीचा भाग सम्यक आहे, तोच माणूस सम्मा संकप्पो या अवस्थेत प्रवेश करू शकतो. ज्याची दृष्टी धुंदली आहे, मिथ्या आहे, तो माणूस सम्यक संकल्पामध्ये प्रवेश करणं मोठं कठीण आहे. सम्यक संकल्प अर्थात दृष्टीच्या प्रती असलेला त्या व्यक्तीचा एक सम्यक अधिष्ठानाचा भाग आहे. त्याला पुढे जाऊन बुद्धाच्या मध्ये दृढ संकल्प, मजबूत संकल्प, अचल कोणत्याही गोष्टीने विचलित न होणारा संकल्प म्हणजे सम्यक संकल्प, कोणत्याही बाबीने विचलित न होणारा संकल्प. आता हे सम्यक संकल्प समजून घेताना तो दृढ कसा असावा आणि बुद्धांनी त्याचा संबंध त्यांच्यासोबत कुठे जोडला हे पहिल्यांदा आपण समजून घेऊ, म्हणजे आपल्याला फार सोपं जाईल ते आपल्या सोबत रिलेट करायला. सम्मा संकप्पो याचा संबंध आपल्याला दिसून येईल की जेव्हा तथागत बुद्ध होण्याच्या अगोदर त्या बोधिसत्व अवस्थेमध्ये जीवन जगताना काही क्षण असं झालं की आता आपल्याला संबोधीचा साक्षात्कार होणार नाही. हे कठीण आहे. अनेक वर्ष मी तपस्या केली, कठीण तपस्या केली, आत्यांतिक टोकाची तपस्या केली, अनेक गुरु आचार्यांच्या प्रती श्रद्धा ठेवली, परंतु अजूनही मला अंतिम मार्ग मला मिळत नाही आणि आता मला वाटत नाही की ते मला प्राप्त होईल. एक चित्त उत्पन्न झालं, त्याला आपण मिथ्या दृष्टी म्हणतो. आपल्याच जीवनाच्या ध्येयाच्या प्रती उत्पन्न झालेली मिथ्या दृष्टी त्या संकल्पापासून माणसाला दूर नेते. आणि मग दुसरं चित्त उत्पन्न झालं. इकडे थोडा पाऊस आहे, ऐकायला थोडंसं कठीण होत असेल तुम्हाला. दुसरं चित्त उत्पन्न झालं की मी ग्रहत्याग केला, सुंदर पत्नी, एकुलता एक पुत्र राहुल, राजकुमाराचं पद, या साऱ्या गोष्टीचा त्याग करून मी इथपर्यंत पोहोचलोय आणि मी जर ठरवलेला संकल्प पूर्णत्वास नेला नाही तर ह्या साऱ्या गोष्टींना व्यर्थ करलेलं आहे. आणि म्हणून मला जे अंतिम ध्येय साध्य करायचं आहे, दुःखमुक्तीचं सत्य, आणि मग त्यांनी बसल्या बसल्याच ध्यानाच्या अवस्थेत असा एक संकल्प केला. त्यांनी दृढ संकल्प, सम्मा संकप्पो, त्याने अशा प्रकारचं चित्त इंटेन्शन तयार केलं आणि त्यांनी स्वतःला म्हटलं की मी आत्ता मला स्वतःला संकल्पित प्रॉमिस करत आहे स्वतःला, हे माझं शरीर गळून पडलं तरी चालेल, माझ्या शरीरातली ही अस्थी ही जीर्ण झाली तरी चालेल, हे शरीर पूर्णतः खंगून गेलं तरीही चालेल, परंतु अंतिम दुःखमुक्तीचं सत्य प्राप्त झाल्याशिवाय आताही ध्यानाची अवस्था मी संपवणार नाही. स्वतःला आणि मग बुद्ध म्हणतात निसर्गाला प्रॉमिस केलं. आता तिथे त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी ऐकण्यासाठी कोणी नाही आहे, ते एकटेच आहे. आता सम्मा संकप्पो हा जगाशी केलेला वचनाचा भाग नाही आहे, हा एखाद्या प्रिय व्यक्तीला दिलेलं वचन नाही आहे, हे एखाद्या ज्ञाती संबंधी नातलगाला मित्राला दिलेलं वचन नाही आहे, हे पत्नीला दिलेलं वचन नाही आहे, हे प्रेयसीला दिलेले वचन नाही आहे. हे वचन आहे सम्मा संकप्पो, हे दिलेलं स्वतःलाच दिलेलं वचन आहे. तुम्ही दुसऱ्याला, स्वतःलाच. आता बुद्ध स्वतःशीच बोलत आहे की जीर्ण झालं तरी चालेल, या शरीराचं मांस गळून पडलं तरी चालेल,
परंतु आत्ता हे लावलेलं मेडिटेशन बुद्धत्वाच्या अंतिम कळसाचा साक्षात्कार झाल्याशिवाय आता मी उठणार नाही. दुःखमुक्तीचं अंतिम सत्य प्राप्त केल्याशिवाय मी ही ध्यानाची अवस्था आता सोडणार नाही. आता त्याने आपल्या मुखाने असं बोलून पण नाही दाखवलं, मोठ्याने गर्जना नाही केली, उद्घोष नाही केला. जसं आपल्याला असं वाटतं की निसर्ग आलाय, विजा कडकडतायत आणि मग एखादा माणूस त्याच्या साक्षात्काराचं काहीतरी नाही, काहीच नाही. मोठं शांतपणे बोधिवृक्षाखाली बुद्ध बसले. आपल्या चित्तामध्ये सम्यक दृष्टीच्या सोबत संकल्प तयार केला आणि मग बुद्ध म्हणतात की आता मी हे असा संकल्प करतोय की मला बुद्धत्वाचा साक्षात्कार झाल्याशिवाय या ध्यानाच्या अवस्थेतून मी उठणार नाही. आणि मग पुढे बुद्धांनी या संकल्पाची पूर्तता करण्यासाठी चित्त इतकं स्थिर आणि समतेमध्ये स्थापित केलं आणि 7 सप्ताह पर्यंत ते एकाच ध्यानाच्या अवस्थेत बसले आणि फायनली या दृढ संकल्पाच्या सम्यक संकल्पाच्या आधारे त्यांनी वैशाख पौर्णिमेला 7 सप्ताहानंतर सकाळच्या प्रहरी बुद्धत्वाचा साक्षात्कार केला. आणि पहिल्यांदा त्यांनी जमिनीला स्पर्श केला आणि बुद्ध म्हणाले, आता मी बुद्ध झालो. जेव्हा पुढे यांनी तथागतांनी याचं विश्लेषण केलं आणि तथागत म्हणाले की जर त्यावेळेला योग्य वेळेला सम्यक संकल्प माइंड इंटेन्शन माझ्या मनाच्या सम्यक संकल्पाला मजबूती दिलीच नसती आणि त्या सम्यक संकल्पाने मला स्थिर केलेच नसते तर कदाचित बुद्धत्वाला पोहोचण्याच्या अगोदर माझा मृत्यू झाला असता. परंतु ह्या सम्यक संकल्पाने 7 सप्ताहापर्यंत विपස්සना मेडिटेशन करण्याची ऊर्जा निर्माण केली आणि त्या दृढ संकल्पानेच बुद्धत्वाच्या साक्षात्कारापर्यंत पोहोचता आले. या बुद्धांच्या या प्रसंगातून, बुद्ध अनुभवातून आपल्या एक लक्षात येते की तो किती मोठा आणि दृढ संकल्प असेल की ज्या संकल्पाने बुद्धत्वाच्या अंतिम प्रवासापर्यंत जाण्याचं धैर्य, बल बुद्धांना प्राप्त करून दिलं. आता इथे कोणतं बल, सम्यक संकल्पातून कोणत्या बलाची निर्मिती होते? तुम्ही म्हणाल की मग जर बल मिळत असेल हॅलो, आवाज येत आहे? अनघा मॅम, आवाज येत आहे आपल्याला? हॅलो.
ओके, ग्रेट. चित्त बल तयार होते आणि या चित्त बलाच्या आधारे आपल्यातल्या उत्पन्न झालेल्या मिथ्या दृष्टीवरती मात करण्याचं बल त्याला प्राप्त होते. इथे फार म्हणून मी म्हटलं की आता इतकं छान आहे हे बघा, सम्यक दृष्टी आणि सम्यक दृष्टीला संपवून टाकणारी, सम्यक दृष्टीचा घात करणारी मिथ्या दृष्टी. आता मिथ्या दृष्टी आणि सम्यक दृष्टी बुद्ध म्हणतात की हे सायमल्टेनियसली जन्माला येतात, एकदाच जन्माला येतात. कधी कधी ब्रेक घेऊन जन्माला येतात की आज मी केवळ मिथ्या दृष्टीमध्ये आहे, मला चांगलं काही दिसत नाही आहे. कधी कधी असं होते की फक्त चांगलं दिसत आहे, मी अजिबात कोणत्याही प्रकारचा वाईट विचार करत नाही. आणि कधी कधी असं होते आपल्या आयुष्यात की आत्ता चांगला विचार करत आहे, थोड्या वेळाने वाईट विचार करत आहे, आत्ता चांगला विचार करत आहे, आता थोड्या वेळाने वाईट विचार येत आहे. मग बुद्ध म्हणतात की अशा वेळेला तुमच्या चित्तात उत्पन्न झालेली मिथ्या दृष्टी नष्ट करण्याचं काम तुमचं चित्त बल करते आणि त्या चित्त बलाचं नाव आहे सम्मा संकप्पो. चित्तामध्ये उत्पन्न झालेल्या मिथ्या दृष्टीला नष्ट करण्याचं बल म्हणजे सम्यक संकल्प. आणि चित्तामध्ये उत्पन्न झालेल्या सम्यक दृष्टीला दीर्घकाळ मेंटेन करण्याचा संकल्प करणे म्हणजे सम्मा संकप्पो. म्हणजे सम्यक दृष्टीच्या अगदी एक सूतभर बाजूला सम्मा संकल्प बसलेला आहे, सम्यक संकल्प बसला आहे की तुमच्या दृष्टीचा इंटेन्शन काय आहे. जर ते संकल्प युक्त असेल then you will be success. जर ते मिथ्या मिसअंडरस्टँडिंग म्हणतो आपण, मिथ्या दृष्टी म्हणतो आपण, त्या मिथ्या दृष्टीतून जर उत्पन्न झालेलं असेल तर सम्मा संकल्प तिथे ॲब्सेंट राहतो आणि तुमच्या मिथ्या दृष्टीने तुमचा घात होतो. इथे राईट इंटेन्शन कशासाठी काम करते असं म्हटलेलं आहे की सम्यक दृष्टीला एका विशिष्ट प्रकारचा आकार देण्यासाठी तुमच्या चित्तामध्ये उत्पन्न झालेलं इंटेन्शन काम करत आहे. दृष्टी तर आहे. मी एखादी गोष्ट पाहिली आणि माझं चित्त तिथे आकर्षित झालं. आता तिथे चित्त जे आकर्षित झालं आहे त्या चित्ताला जोपर्यंत मी त्या आकर्षित झालेल्या जागेपासून अलिप्त करत नाही तोपर्यंत ते तिथेच आहे. आता जे आहे ते पाहण्याची ऊर्जा संपल्यामुळे माझं चित्त नको त्या गोष्टीच्या प्रती आकर्षित झाले. आकर्षित झालेल्या अवस्थेतून बाहेर येत नाही तेव्हा काम करतो, सपोर्ट करतो तुमचा सम्मा संकल्प. सम्यक संकल्प तिथे तुम्हाला सपोर्ट करतो आणि आठवण करून देतो, अरे तुझ्या आयुष्याचं ध्येय इथे अडकून बसणे नाही. तुझ्या आयुष्याचा अंतिम ध्येय अमुक अमुक जागेमध्ये स्वतःला लिप्त करून घेणे नाही. अमुक अमुक ध्येय मग कशाच्याही प्रती, जगण्याच्या प्रती उत्पन्न झालेली मिथ्या दृष्टी नष्ट करण्यासाठी सपोर्ट करतो तुमचा सम्मा संकल्प. तुमच्या दररोजच्या जीवनातील व्यक्तिमत्वाबद्दल उत्पन्न झालेली मिथ्या दृष्टी नष्ट करण्याचं काम करतो सम्मा संकल्प. तुमच्या दररोजच्या जीवनाच्या प्रवासामध्ये मात्रा जाणण्याचे काम ही करतो सम्मा संकल्प. मात्रा, लिमिटेशन्स ऑफ माय लाईफ, लिमिटेशन्स ऑफ माय फूड, लिमिटेशन्स ऑफ माय विश, एव्हरीथिंग. प्रत्येक गोष्टीच्या लिमिटेशन्स ठरवण्याचं काम हा सम्मा संकल्प करतो. जर लिमिटेशन्स समजल्याच नाही म्हणजे राईट व्ह्यू संपला. जिथे राईट व्ह्यू संपला तिथे तुमच्या लिमिटेशन्सच्या मर्यादा संपल्या आणि मर्यादा जर संपल्या तर तिथे सम्मा संकल्प ॲब्सेंट आहे. समजा मला माझ्या भोजनातली मात्रा कळतच नाही. बऱ्याच वेळेला असं होतं की काही लोक प्रचंड प्रमाणात भोजन करतात आणि कधीतरी माझ्या आवडीचं भोजन झालं म्हणून मी आज 2 घास अधिकचे खातो. भोजनातली मात्रा जर समजली नाही
तर भोजनाच्या प्रती उत्पन्न झालेली दृष्टी आता इथे मिथ्या होते. म्हणजे भोजन हे माझं औषध आहे असे म्हणून ग्रहण करण्याऐवजी भोजन हे माझ्या आवडीचं आहे, माझ्या जिभेला पूर्णत्व देणारी भावना पूर्ण करणारं जेवण आहे, माझ्या जिभेची चोचले पूर्ण करणारं भोजन आहे आणि मी ते खूप खाल्लं पाहिजे. भोजनाच्या प्रती असलेली मर्यादा समजली नाही तर मिथ्यादृष्टी जन्माला येते आणि मिथ्यादृष्टीतून भोजनाप्रती आसक्ती जन्माला येते आणि भोजनाची आसक्ती पूर्ण झाली नाही तर दुःख, व्यापाद, आक्रोश, भय, द्वेष, क्रोध, संताप, व्यापाद, भांडण, तंटा आणि अंततः दुःख जन्माला येते. म्हणजे एका मात्राने. आणि म्हणून बुद्धाने म्हटलं की भिक्खूनो, तुमच्या भोजनाचं पात्र, आता इथे सम्यक संकल्प कसा काम करतो. जेव्हा तुम्ही परिमंडल केलं, हातामध्ये पात्र घेतलं आणि मी आता 5 घरी जाऊन भिक्षा मागणार आहे, भिक्षूंना बुद्धाने म्हटलं. आता कोणती 5 घरं आहेत, इमॅजिनेशन करू नका, इमॅजिन करू नका. जर तुम्ही इमॅजिन केलं की काल मी पूर्व दिशेला गेलो होतो आणि पूर्व दिशेच्या लोकांनी खूप सुंदर जेवण बनवलेलं होतं, पूर्व दिशेच्या लोकांच्या जेवणाचा स्वाद मोठा चविष्ट आहे, रुचकर आहे, आजही मी पूर्वज दिशेला जातो असं म्हणून गेला तर तुमची दृष्टी आणि तुमचा संकल्प आता एक दुसऱ्यासोबत काम करताना दिसून येत नाही. त्याच्या उलट तुम्ही म्हटला, काल मला फार सुंदर जेवण मिळालं पण मी आज त्या दिशेने जाणार नाही. आता इथे संकल्प काम करत आहे. मला या दिशेने गेल्यानंतर खूप सुंदर भोजन मिळालं परंतु आज मी त्या दिशेने न जाता आज मी पश्चिमेकडे जात आहे आणि पश्चिमेच्या लोकांनी जे माझ्या पात्रात अन्न टाकलं असेल त्या अन्नाचा मी केवळ ही शरीर यंत्रणा चालणारे औषध म्हणून मी ग्रहण करणार आहे. इथे दोन्ही तुमचे अंग काम करत आहेत. एक तर सम्यक दृष्टी काम करत आहेत आणि सम्मा संकल्पो. काय सम्यक संकल्प केला तुम्ही इथे? सम्यक संकल्प हा केला गेला की मी पूर्वेला न जाता मी पश्चिमेला जात आहे. बघा अनुभव काय आहे कालचा. पूर्वेच्या लोकांचं जेवण मोठं रुचकर आहे, स्वादिष्ट आहे, खाण्यास अत्यंत आनंद देणारा आहे. ही कोणतीही आसक्ती उत्पन्न न होऊ देता, कोणतीच आसक्ती उत्पन्न न होऊ देता त्या भिक्खूने संकल्प केला की मी पश्चिमेला जात. विहाराच्या प्रवेशद्वारातला पाय बाहेर टाकण्याच्या अगोदरच केलेला हा संकल्प आहे, सम्मा संकल्पो. जिकडे चांगलं मिळतं तिकडेच जाण्याचा धारणा मनात ठेवणे, यावरती मात करण्यासाठी त्याने केलेला संकल्प मी पश्चिमेला जात आहे. चुकूनही त्यांच्या सम्यक दृष्टीचा घात झाला असता, मिथ्या दृष्टी उत्पन्न झाली असती तर त्या भोजनाच्या प्रती उत्पन्न झालेली मिथ्या दृष्टी त्या भिक्खूला पूर्वेचकडे घेऊन गेली असती की चल पुन्हा तिकडेच सुंदर जेवण मिळते, चविष्ट जेवण मिळते. आणि त्याही भिक्खूने सम्यक संकल्पाच्या अब्सेंटमुळे, राईट इंटेन्शनमुळे, त्याचा अभाव असल्यामुळे जर म्हटलं असतं की हो चल त्याच दिशेने जातो आणि ते जर गेले असते तर तिथे मात्र त्यांच्या सम्यक संकल्पाचं काम झालं नसतं. पण हे भिक्खू मोठे तटस्थ आहे, हे भिक्खू मोठे स्थिर आहे. त्यांनी पूर्वेकडे न जाता आपल्या विहारातून बाहेर पाय टाकण्याच्या अगोदरच संकल्प केला की मी कितीही चांगलं जेवण मिळालं तरी त्या जेवणामध्ये न अडकता आज मी पश्चिमेचे 5 घरं भिक्षा मागायला जात आहे. आणि ते पश्चिमेला गेले आणि पश्चिमेचं जेवण त्यांच्या पात्रामध्ये आलं. स्वच्छ पाणी असलेल्या ठिकाणी ते भोजनाला बसले आणि भोजन करायला त्यांनी सुरुवात केली. आता बघा सम्यक दृष्टी आणि संकल्प एकमेकांना. भोजनाला सुरुवात झाली आणि पश्चिमेच्या लोकांनी जे भोजन दिलं ते पूर्वेच्या लोकांच्या भोजना इतकं मसालेदार नसेल, चवदार नसेल, साधं जेवण असेल.
एकाच प्रकारचं जेवण असेल. आता ते भोजन करता करताच जर चित्ताने डिफरन्शिएट करायला सुरुवात केली की काल मी पूर्वेला गेलो होतो आणि काय ते जेवणाचा स्वाद होता, वा, आज पश्चिमेला गेलो आणि मी पस्तावलो, पश्चिमेच्या लोकांच्या जेवणाला चवच नाही आणि म्हणून आता मला भोजन जातच नाही. अशा प्रकारचं जर चित्त उत्पन्न झालं तर आता बुद्ध म्हणतात इथे सम्यक दृष्टी आणि सम्मा संकप्प या दोन्ही गोष्टीचा घात झाला आणि मिथ्या दृष्टी आणि मिथ्या संकल्प जन्माला आला. भोजनाच्या प्रती जी मात्रा जाणायची होती ती मात्रा न जाणल्यामुळे आणि विहारातून बाहेर पडताना केलेला संकल्प न समजून घेतल्यामुळे भोजनाच्या प्रती मिथ्या दृष्टिकोनातून आसक्तीचा जन्म झाला आणि आसक्तीतून ती आसक्ती पूर्ण न झाल्याचा चित्तभाव जन्माला आला आणि आसक्ती जर पूर्ण झालीच नाही तर बुद्ध म्हणतात केवळ दुःख जन्माला येते. केवळ दुःख. आसक्तीची पूर्तता न होणे म्हणजेच दुःख, साधं डेफिनेशन आहे. आणि आसक्ती तेव्हाच जन्माला येते जेव्हा सम्यक दृष्टी आणि सम्मा संकल्प दोन्ही एकत्र काम करत नाही. आणि म्हणून संकल्प काय केला की कितीही जरी चविष्ट जेवण मिळालं तरी माझं जेवण हे फक्त या शरीराची इंद्रियाची यंत्रणा चालवणारं जेवण आहे, यंत्रणा चालवणारी ऊर्जा देणारं जेवण आहे, ऊर्जा निर्माण करणारं साधन आहे. त्याचा चवीचा कोणताही दूरपर्यंत संबंध नाही. आता हे समजून घेताना आपल्याला वाटत असेल की हे किती कठीण आहे. म्हणजे आजही जर कोणाच्या घरी भोजनाचा जेवणाचा आणि किचनचा बेत चालला असेल तर ती सुरुवात तिथून होते की काय कोणाला आवडतं, काय कोणाला आवडत नाही, काय मला आवडतं आणि काय मला आवडत नाही. हा बेत सुरू झाला. आता तिथून पुढे मी केवळ 13 वर्षाचा होतो. दीक्षा घेतली आणि दीक्षा घेतल्याबरोबर दुसऱ्याच दिवशी भिक्षापात्र घेऊन वरिष्ठ भिक्खूंनी मला भिक्षा मागायला पाठवले आणि मी काहीतरी 3 घरी भिक्षा मागितली. आणि पहिल्या भिक्षेमध्ये दही, डाळ, भाजी, चपाती, त्याला भात नव्हता मिळत. हे सारे 3, 4, 5 पदार्थ एकत्र मिळाले. आता हे 5-6 पदार्थ एकत्र करून खाण्याचा माझ्या आयुष्यातला पहिला अनुभव. आता त्यावेळेला माझ्याकडे ना सम्यक दृष्टी आहे ना सम्मा संकल्प आहे, दोन्ही माझे अब्सेंट आहे. पण माझ्याकडे एकच गोष्ट आहे की ही गुरुची आज्ञा आहे की मी भिक्षा घेतली पाहिजे. माझ्या पात्रात जे मिळालं आहे ते तुम्ही खाल्लं पाहिजे. त्याच्यातून वेगळं करण्याचा कोणताच मार्ग नाही तुमच्याकडे. डाळीतून दही वेगळं करू शकत नाही, भाजीतून दही वेगळं करू शकत नाही, चपाती त्यात, भाजी त्यात, डाळ त्यात, दही त्यात. आणि मग माझ्या लक्षात आलं की आता इथे याची एक कोणती चव तयार झालेली नाही. म्हणजे जेवणाचा, भोजनाचा हा चवीशी असा कोणताही संबंध नाही. हे जेव्हा समजते तेव्हा तो मनुष्य जेवणाच्या इंटेन्शनबद्दल, भोजनाच्या इंटेन्शनबद्दल, तुमचा काय इंटेन्शन आहे, राईट इंटेन्शन अबाउट युअर फूड, सम्मा संकल्प, भोजनाच्या प्रती सम्मा संकल्प उत्पन्न होतो. तेव्हा तो व्यक्ती, ती स्त्री, तो पुरुष, तो विद्वान, तो अभ्यासक असं म्हणतो की माझ्या पात्रात आलेलं जेवण हे जेवण आहे आणि जेवण केवळ माझ्या यंत्रणेला चालवण्याचं साधन आहे. मीठ कमी असलं चालेल, आज मीठ थोडं जास्त झालं चालेल, कारण ते केवळ भोजन आहे. कितीतरी प्रॉब्लेम कमी होतील. हे झालं भौतिक उदाहरण, हे झालं भौतिक उदाहरण. आता एक आहे आध्यात्मिक उदाहरण, स्पिरिच्युअल एक्झाम्पल. ते तुमच्या चित्त विचाराच्या स्थिरतेशी संबंधित आहे. मिथ्या दृष्टी चित्ताला बैचैन करते आणि बैचैन झालेल्या चित्ताला स्थिर करण्याचे काम सम्मा संकल्प करतो, सम्यक संकल्प करतो. मिथ्या दृष्टी
जिथे जन्माला येते तिथून पुढे सम्मा संकप्पो त्या मिथ्या दृष्टीला नष्ट करून सम्यक दृष्टीला जन्माला घालण्याचे काम सुरुवात करतो. आता मिथ्या दृष्टी आणि सम्मा संकप्प या दोघांची जुगलबंदी दररोज होते. प्रत्येक क्षणाला मिथ्या दृष्टी जन्माला येते. तुम्ही दररोज पहा. मला कोणी काहीतरी बोललं आणि ते बोललेले शब्द माझ्या कर्णपटलावर पडले. आता चांगले आणि वाईट फार सुंदर आहे. सम्यक दृष्टी माझ्या कर्णपटलावर पडलेल्या शब्दाच्या प्रती जर कोणी स्तुती केली, स्तुती प्रशंसा, माझ्या व्यक्तिमत्वाबद्दल सकारात्मक कोणीतरी बोललं गेलं, मोठा आनंद होतो, मोठं प्रसन्न वाटते. आज दिवस मस्त गेला माझा, खूप लोक माझ्याबद्दल चांगलं बोलले. आणि त्या चांगलं ऐकलेल्या शब्दाच्या प्रती जर राईट इंटेन्शन नसेल तर चुकीची केलेली प्रशंसाही माणसाला सुख देते. मी त्या प्रशंसेला स्वीकारण्याच्या पात्रतेचा नाही. खूप मोठ्या लेवलची प्रशंसा लोकांनी केली. आता ती प्रशंसा चांगली आहे की वाईट आहे ही पाहण्याची दृष्टी उत्पन्नच केली नाही, तर मनुष्य त्याही प्रशंसेमध्ये, खोट्या स्तुतीमध्ये स्वतःला सुखी ठेवतो. त्याची सम्यक दृष्टी संपली आणि ऐकलेल्या, आपल्याबद्दल चांगलं ऐकलेल्या शब्दांबद्दल प्रचंड आसक्ती उत्पन्न झाली. आणि ती आसक्ती उत्पन्न झाल्यानंतर त्या आसक्तीत दिवसभर राहिलो आणि इव्हिनिंगला मात्र कोणीतरी अपशब्द बोलले. ज्या चुकीच्या स्तुतीने दिवसभर आनंदात होतो, आता सायंकाळच्या वेळेला कोणीतरी मला फॅक्ट बोललं, सत्य कोणीतरी बोललं, सम्यक दृष्टी जसे आहेत तसेच माझ्याबद्दल कोणीतरी बोललं आणि त्या बोलण्यातून माझी प्रशंसा झाली नाही. जर माझी प्रशंसा झाली नाही मग मी दुःखी, मी बैचेन, मी व्याकुळ, मी कष्टी, मी निराश, मी उदासीन, हे सारे मानसिक विकार एका क्षणात जन्माला आले. कोणीतरी मला माझी प्रशंसा करण्याऐवजी माझ्या व्यक्तिमत्वाची निंदा होईल असं कोणीतरी बोललं, किंवा वाजवीपेक्षा प्रशंसा करण्याऐवजी जेवढं तेवढंच बोललं. आणि म्हणून की काय, बऱ्याच वेळेला राईट इंटेन्शन जर आपलं ऐकण्याबद्दलचं नसेल तर ते राईट इंटेन्शन आपल्याला अब्सेंट असल्यामुळे आपल्या दुःखाची निर्मिती करू शकते. आणि म्हणून तुम्ही जे ऐकत आहात त्याच्याबद्दल तुम्ही तुमची मनाची अवस्था नेहमी संकल्पाने ठेवा. सम्मा संकप्पो, जे ऐकायचं आहे, जसं ऐकायचं आहे आणि जे सत्य आहे तेच मी ऐकेन. मग ते माझ्याबद्दल असो किंवा इतरांच्याबद्दल असो, माझ्या कर्णपटलावर पडणारा प्रत्येक शब्द मी ऐकताना कोणत्याही प्रकारच्या इमॅजिनेशनने ऐकणार नाही, वास्तवतेचे भान न ठेवता ते ऐकणार नाही. काय असायला पाहिजे, मी ऐकेन आणि जे जसं ऐकलंय त्याचबद्दलचं मी मनन करेल, चिंतन करेल, त्याचबद्दल मी स्वतःचं ॲक्सेप्टन्स ठेवेल. अर्थातच सम्मा संकप्पो हे आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या, क्षणाक्षणाला उत्पन्न होणाऱ्या चित्त विकारावरती अंकुश ठेवण्याचं काम करणारा प्रगल्भ आणि अर्थयुक्त मार्ग म्हणजे सम्मा संकप्पो. चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या चित्त विकारावरती काम करणारं, सतर्क रूपाने काम करणारं एक एलिमेंट म्हणूया, पार्ट म्हणूया, सेगमेंट म्हणूया, अष्टांग मार्गातला एक भाग म्हणूया, तो आहे सम्मा संकप्पो. आणि म्हणून सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प हे एक दुसऱ्याच्या अत्यंत जवळ आहेत आणि ते अत्यंत जवळ राहून एकमेकांना पूरक रूपाने काम करतात. आता
आध्यात्मिक दृष्टी, तुम्ही म्हणाल की भौतिक दृष्टी, आता भौतिक आणि आध्यात्मिक या दोन शब्दांचं इथे थोडंसं विश्लेषण होणं फार महत्त्वाचं आहे. जर हे विश्लेषण झालं नाही तर ह्या गोष्टींचा संबंध हा केवळ वरवरचाच आहे का जिथे या दुःखाचा जन्म होत आहे तिथे आहे. आता म्हणून त्याचा जो जन्म आहे तो दररोज होत आहे हे दिसत आहे. आता या सम्यक संकल्पाने दररोजच्या जीवनामध्ये उत्पन्न होणाऱ्या या मिथ्या दृष्टीला संपवण्यासाठी केलेला प्रयत्न, तो कोणता मार्ग आहे? आणि तो मार्ग आपल्याला सम्यक दृष्टीच्या समीप घेऊन जाते. आणि म्हणून दोन गोष्टी महत्त्वाच्या, ज्याच्याकडे सम्यक संकल्प आहे त्याच्याकडे सम्यक दृष्टी आहे. ज्याच्याकडे सम्यक दृष्टी आहे ती सम्यक संकल्पामुळेच त्याला प्राप्त झालेली सम्यक दृष्टी आहे. आता सम्यक दृष्टी आणि सम्मा संकल्प हे तुमच्या एकाग्र चित्त अवस्थेला सपोर्ट करतात, एकाग्र चित्त अवस्थेला सपोर्ट करत आहे. ज्याचं मन मिथ्या दृष्टीत अडकलेलं नाही, भोजनाबद्दल कोणतीच आसक्ती नाही, तो स्थिर आहे. एकंदरीत संबंध जीवन प्रवासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ज्याचा सकारात्मक आहे, पॉझिटिव्ह इंटेन्शन आहे, त्या माणसाच्या चित्तामध्ये सम्मा संकल्प, सम्यक संकल्प, राईट माइंड इंटेन्शनद्वारा त्याच्या समग्र दृष्टीवरती एक बॅलन्स ठेवण्याचं काम सम्मा संकल्प करतो. आणि म्हणून आपल्या आयुष्यात असे कित्येक लोक आहेत की ज्यांचं विचार करणे आणि विचार केल्यानंतरची कृती करणे या दोन गोष्टीमध्ये जबरदस्त बॅलन्स आहे. म्हणजे काहीतरी करण्याच्या अगोदर विचार करणे आणि काहीतरी करण्याच्या अंतिम क्षणी जे काही आपण करत आहोत ते सत्य असत्य, कुशल अकुशल, सम्यक मिथ्या, दोषरहित दोषयुक्त कसं आहे हे जाणण्याची ऊर्जा निर्माण करणारं दुसरं अष्टांग मार्गाचं अंग म्हणजे सम्मा संकल्प. हे दररोजच्या जीवनातलं. बऱ्याच वेळेला आपल्या आयुष्यात असे लोक पाहतो, आसपास आहेत, मित्र आहेत, ज्ञाती आहेत, संबंधी आहेत, फॅमिली मेंबर आहेत, की करताना विचारच करत नाही, धाडकन करून टाकतात. आणि केले दोन्ही गोष्टी अब्सेंट आहेत. सम्यक दृष्टी अब्सेंट आहेत आणि सम्मा संकल्पही अब्सेंट आहे. सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प अब्सेंट असेल तर मनुष्य कर्म करताना कोणत्याच प्रकारचा स्थिर चित्त रूपाने विचार करत नाही. कर्म केल्या जातात आणि कर्म केल्यानंतर कर्माचा परिणाम काय होईल याचा आता विचार केला जातो. आता बुद्ध इथे म्हणतात की तुमच्याकडे जर राईट व्ह्यू अँड राईट इंटेन्शन काम करत असेल एकत्र, तर तुम्ही जे काही कर्म करत आहात ते कर्म करण्याच्या काही क्षण अगोदर तुम्ही सम्मा संकल्प या एका विचाराने प्रभावित होऊन विचार करायचं की नाही. आय हॅव टू टेक डिसिजन ऑर नॉट, आय शुड वेट फॉर अ मोमेंट ऑर नॉट. आपलंच मन आपल्याशी बोलेल. एखादा निर्णय प्रक्रियेमध्ये कॉन्फ्लिक्ट तयार झालं, शुड आय डू ऑर नॉट. ही कॉन्फ्लिक्टची अवस्था जर तयार झाली तर या कॉन्फ्लिक्टमधल्या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी राईट व्ह्यू अँड राईट इंटेन्शन विल सपोर्ट यू टू कम आउट फ्रॉम दॅट सिच्युएशन, पर्टिक्युलर सिच्युएशन. सो दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये स्पिरिच्युअलिटी कुठे काम करत आहे? स्पिरिच्युअलिटी इज नॉट रिलिजन. ओके, हे दोन्ही गोष्टी वेगळ्या ठेवा. स्पिरिच्युअलिटी आणि धर्म याचा काही संबंध जोडू नका. स्पिरिच्युअलिटी डायरेक्ट तुमच्याशी संबंधित आहे, माझ्याशी संबंधित आहे, माझ्या कर्माशी संबंधित आहे, माझ्या व्यक्तिगत जीवनाशी संबंधित आहे, माझं अध्यात्म, माझी स्पिरिच्युअलिटी. ओके, सो टोटली डिपेंडंट ऑन मी अँड माय कर्मा. My spirituality is related with me and my karma, not with religion, not with my prayer, not with my output,
नॉट विथ माय अदर थिंग्स. स्पिरिच्युअलिटी, अध्यात्म. आता या दोघांमधून उत्पन्न झालेला अध्यात्माचा आविष्कार आणि अनुभव कुठे होतो? सम्यक दृष्टी आणि सम्मा संकल्प हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा तुमच्या कर्म करण्याच्या आणि निर्णय प्रक्रियेच्या चुकांमध्ये घट होते. निर्णय प्रक्रिया सटीक होते, अचूक होते, निष्णात होते. एकाग्र चित्ताने घेतलेला निर्णय हा चुकत नाही. इट्स गुड. विथ फुल माइंड कॉन्सन्ट्रेशन, विथ राईट इंटेन्शन अँड विथ राईट व्यू, and you will take a decision, that decision will be the correct. जर निर्णय प्रक्रिया निर्णय घेण्याच्या अगोदर आपल्याला 1 सेकंदासाठी का होईना विचार करायला सांगते, त्यावेळेला तुमचं चित्त सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्पात काम करत आहे. आता इथे तुमच्या चुकीच्या निर्णयाला सपोर्ट करणारी मिथ्या दृष्टी संपली. आता सम्मा संकल्प आहे की नाही. प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा मी निर्णय घेईल त्या वेळेला आय हॅव टू थिंक सम मोमेंट बिफोर द टेक अ डिसिजन. आय हॅव टू थिंक. आता आय हॅव टू थिंक बिफोर टेक अ डिसिजन. आता हे कोण सांगते तुम्हाला की एखादा निर्णय घेण्याच्या अगोदर मी स्थिर होऊन थोडासा विचार केला पाहिजे? हे सांगते माझ्या इंटरनल असलेला सम्मा संकल्प. जसं बुद्धांना सांगितलं, हरू नको, हताश होऊ नको, तुला दुःखमुक्तीचं सत्य प्राप्त करायचं आहे. हे शरीर खंगलं तरी चालेल, आता इथून उठायचं नाही आहे. मला भुकेच्या वेदना होत आहेत म्हणून मी जर या ठिकाणाहून उठलो आणि उठण्याचा निर्णय घेतला तर आयुष्याच्या प्रवासात बुद्धत्वाचा साक्षात्कार पुन्हा होणार नाही. हा जन्म पुन्हा पुन्हा मिळणार नाही. बघा, संकल्प काम करत आहे, उठू देत नाही आहे. मला भुकेच्या वेदना होत आहे, मला शरीर यातना देत आहे. लोक म्हणत आहे सिद्धार्थ गौतमाचा मृत्यू झाला, सिद्धार्थ गौतम निळा झाला, सिद्धार्थ गौतम काळा झाला, सिद्धार्थ गौतम निश्चल झाला, सिद्धार्थ गौतमाचा श्वास संपला. आणि दुसरा संकल्प काम करत आहे की नाही, बुद्धत्वाचा साक्षात्कार होईपर्यंत मी केलेला संकल्प सोडणार नाही. आणि पुढचे 7 सप्ताह तो केलेला संकल्प बुद्धांना बुद्ध बनवतो. याचाच अर्थ आपण म्हणतो की दिस इज माय स्पिरिच्युअल एनर्जी. भौतिक ऊर्जा आणि आध्यात्मिक ऊर्जा एकत्र आल्यानंतर निर्णय प्रक्रिया अचूक होते. भौतिक शरीर आणि सम्यक संकल्पातून केलेला संकल्प, ज्याला तुम्ही कॉन्फिडन्स म्हणा, आत्मविश्वास म्हणा, सेल्फ कॉन्फिडन्स म्हणा, शरीराची ऊर्जा आणि चित्तामध्ये उत्पन्न झालेला विश्वास, या विश्वासाची ऊर्जा विल सपोर्ट यू टू टेक अ करेक्ट अँड गुड अँड एक्सलंट अँड फायनेस्ट डिसिजन ऑफ युअर लाईफ. अत्यंत उच्च दर्जाचा निर्णय घेण्याच्या प्रती माझं शरीर आणि चित्तात उत्पन्न झालेला सम्मा संकल्प विल सपोर्ट मी टू टेक अ गुड डिसिजन अबाउट माय लाईफ, एनिथिंग. या निर्णय प्रक्रियेला सपोर्ट करणारा सर्वात महत्त्वाचा आहे तुमचा इंटेन्शन. विदाउट इंटेन्शन you will not able to take a good and finest decision of your life and your anything. ओके. कधी कधी साधी माणसं म्हणतात, तुला हे अगोदर कळलं नाही का? अगोदर कळलं नाही का याचा अर्थ तुझा सम्यक संकल्प काम करत नव्हता का? हा निर्णय घेण्याच्या अगोदर तू विचार नाही केला? या निर्णय घेण्याच्या अगोदर तू थोडासा विचार करून निर्णय घ्यायला पाहिजे होता. माणूस म्हणतो की मला कळलंच नाही. निर्णय घेण्याच्या अगोदर मी याबद्दल फारसा विचार केला नाही, विचार न करताच निर्णय घेतला. हे कधी कळते? जेव्हा सम्यक संकल्पाच्या अनुपस्थितीतून उत्पन्न झालेल्या कर्म विपाकामुळे.
इफेक्ट ऑफ माय कर्मा. कोणते कर्म? विदाउट राईट इंटेन्शन I had done some work, and after the work I experienced the impact of my work, karma. तो इम्पॅक्ट आहे, तो इम्पॅक्ट आपल्याला सपोर्ट करतो तुमच्या समजून घेणाऱ्या संकल्पाला, की संकल्प चुकला, ज्याचा संकल्प चुकला त्याचे कर्म चुकले, म्हणजे डिसिजन चुकलं. ज्याचं डिसिजन चुकलं, निर्णय प्रक्रिया चुकली, म्हणजे त्याचा परिणाम आता चुकीचाच येणार. ज्याचा संकल्प मिथ्या आहे, ज्याचा निर्णय चुकीचा आहे, ज्याचे कर्म चुकीचे आहेत, आता त्याच्या कर्माचा परिणाम अत्यंत चांगला निघाला असं जर कोणी म्हणत असेल, मग बुद्ध म्हणतात दॅट इज द ब्लाइंडनेस, अंधभक्ती. चुकीचा निर्णय घेतला तरी माझं चांगलं होणार आहे असं जर कोणी म्हणत असेल तर बुद्ध म्हणतात मिथ्या दृष्टी. देर इज नॉट वर्किंग राईट व्ह्यू ऑफ युअर लाईफ, ऑफ युअर डिसिजन, ऑफ युअर कर्मा. म्हणून माझ्या कर्माबद्दलचं राईट इंटेन्शन मला कोण देते? सम्मा संकप्पो. इंटेन्शन सतत मनाच्या शुद्ध जागृत अवस्थेला म्हटलेलं आहे राईट इंटेन्शन, सम्मा संकप्पो. काहीतरी कुशल कर्म करण्यासाठी सतत चित्ताला तयार करण्याची भावना, सतत चित्ताला बनवण्याची भावना म्हणजे सम्मा संकप्पो. आता हा सम्मा संकप्पो तुमच्या कर्माशी संबंधित आहे आणि म्हणून बुद्धाने तिसरं अष्टांग मार्गाचं अंग घेतलं आहे. आपल्याकडे 10 मिनिटं आहे, आपण प्रयत्न करूया. आता तिसरं अंग घेतलं आहे तर राईट इंटेन्शन कशाशी असलं पाहिजे, फार फार महत्त्वाचं आहे. जर राईट इंटेन्शन मला कळलं नाही की राईट इंटेन्शन हे कशाशी असलं पाहिजे, व्हॉट इज द रिलेशन्स बिटवीन माय कर्मा अँड राईट इंटेन्शन. आणि मग कर्म कोणते, तर मग बुद्धाने म्हटलं सम्मा वाचा, सम्यक वाणी, राईट स्पीच, मुस्सावादा वेरमणी, सिक्खापदं समाधी आमी. मुस्सा वादा, वादा वाणी, मुस्सा वादा असत्य वाणी, कठोर वाणी, कर्कश वाणी, चुगलखोर वाणी, व्यर्थ बडबड करणारी वाणी, अंततः असत्य वाणी. मुस्सा वादा. वेरमणी, चापासून अलिप्त राहणे, चापासून दूर राहणे. सिक्खापदं, संकल्प, संकल्पाला बघायचं. सिक्खापदं, संकल्प करतो. म्हटलं ना, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन राईट इंटेन्शन अँड माय कर्मा. तथागत बुद्ध तुमच्या इंटेन्शनचा आणि तुमच्या कर्माचा एवढ्या जवळचं नातं जोडतात, एवढ्या जवळ तुम्हाला घेऊन जातात की तुमचे कर्माशी संबंधित असलेलं इंटेन्शन ज्यावेळेला चुकीचं होते, देन कर्म विपाक विल बॉर्न विथ लॉट ऑफ पेन. कर्म विपाक विल बॉर्न विथ लॉट ऑफ पेन बिकॉज युअर डिसिजन, युअर कर्मा इज विथ फुल ऑफ मिथ्या दृष्टी अँड मिथ्या संकल्प. मिथ्या संकल्पाने आणि मिथ्या दृष्टीने घेतलेल्या कर्माच्या निर्णयातून केवळ वेदना यातना जन्माला येतात आणि जगाच्या पाठीवरती कर्मविपाकातून जन्माला आलेली वेदना जगात कुणालाच नको आहे, कुणालाच नाही, कोणालाच नाही. गरिबांना नको, श्रीमंतांना नको, शिक्षित लोकांना नको, अशिक्षित लोकांना नको, टावरमधल्या 21व्या माळ्यावर राहणाऱ्या माणसाला नको, झोपडपट्टीतल्या 10x10च्या रूममध्ये राहणाऱ्या माणसाला नको, शहरातल्या माणसाला नको, ग्रामीण भागातल्या माणसाला नको. वेदना यातना जगाच्या पाठीवरती अशी गोष्ट आहे की ती मला नको आहे. परंतु नको आहे असं जर वाटत असेल तर ती आपल्याकडे न येण्यासाठी यू हॅव टू थिंक अबाउट युअर कर्मा, युअर इंटेन्शन अँड युअर राईट व्ह्यू. तुमच्या कर्मावरती अंकुश ठेवणारी सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प जर नसेल तर तुमची वाचा सम्यक कधीच राहू शकत नाही. जी माणसं बोलण्याच्या अगोदर एक क्षणभरही विचार करत नाहीत, फटकन बोलून जातात आणि बोलल्यानंतर कळते अरे मी काय बोललो.
मी हे बोलायला नाही पाहिजे होतं, मी कंट्रोल करू शकलो असतो. बघा शब्दप्रयोग कसे जन्माला येतात की जर तुमच्याकडे तुमची सम्यक दृष्टी आणि सम्मा संकल्प जर काम करत नसेल, तुमच्याकडे राईट व्ह्यू अँड राईट इंटेन्शन नसेल अबाउट युअर स्पीच, देन यू नेवर थिंक बिफोर युअर स्पीच, देन व्हॉट विल बी बॉर्न? पेन. जन्माला काय येणार आहे? बुद्धाने सुंदर म्हटलं की वाचाय सवरो साधू साधू. तुम्ही तुमच्या वाणीवरती संयम ठेवणे भिक्खूनो. कधीही साधू या शब्दाचा अर्थ ठीक आहे, इट्स गुड फॉर युअर हेल्थ टू कंट्रोल युअर स्पीच. आता हे शब्द इतके भयंकर आहेत, जर ते योग्य रूपाने योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीसोबत वापरलेच नाही तर दॅट वर्ड बी द हेक्टिक फॉर मी. ओके. अँड ऑल्सो बिकेम अनकम्फर्टेबल फॉर अदर ऑल्सो. माझ्या शब्दामुळे मी तर दुःख झालं, पण माझे शब्द ऐकून बाकी लोकसुद्धा दुःखी झाले, व्यथित झाले. आता हा कर्मविपाक मोठा भयंकर आहे आणि म्हणून बुद्धांनी याला पंचशिलामध्ये इन्क्लूड केलं. आणि हे बघा अष्टशिलामध्ये आहे, दशशिलामध्ये आहे, कर्मविपाक शिलामध्ये आहे, पंचशिलामध्ये आहे. प्रत्येक शिलामध्ये ठेवलेला आहे की जोपर्यंत तुमच्या वाणीवरती तुमचा संयम येत नाही तोपर्यंत तुमचं दुःख कमी होईल असा दावा करणे मोठं कठीण आहे. आणि म्हणून स्वयं तथागतांनी भिक्खूनो तुमच्या मुखातून शब्द बाहेर पडण्याच्या अगोदर, अंतिम शब्द बाहेर पडण्याच्या अगोदर सम्मा संकल्प ठेवा की मी काय बोलत आहे. जर एका दिवसभरामध्ये माझ्या मुखातून 10 अपशब्द निघाले तर सम्मा संकल्प करा. उद्या ते 9 होतील, 8 होतील, 7 होतील, 5 होतील. एक दिवस असा येईल की मी माझ्या वाणीने कठोर बोलणार नाही, चहाडी करणार नाही, व्यर्थ बडबड करणार नाही आणि चौथी असत्य वाणी वापरणार नाही. जस्ट करून बघा. मी करेल, आपणही करा. जस्ट ट्राय करा. तुमच्या आयुष्यातले 60%, मोर दॅन 60% चे प्रॉब्लेम दररोज कमी होतील. 60% इन युअर हाऊस, ॲट युअर वर्क प्लेस, इन सोसायटी, वेन यू आर अलोन पर्सन. तुम्ही म्हणाल की मी एकटाच आहे, मी माझ्या रूममध्ये एकटाच आहे, आता मी काही बोललं तर चालेल, इथं कोण ऐकते. पण बुद्ध म्हणतात भिक्षुनो, तुम्ही जंगलातून चालत आहात, तुमच्या पाठी कोणी नाही, तुमच्या पुढे कोणी नाही, तुमच्या डाव्या साईडला कोणी नाही, तुमच्या राईट साईडला कोणी नाही, तुम्ही निर्जन जंगलात एकटे आहात आणि तुम्ही मोठ्याने अशुद्ध वाणी बोलत असाल तर ती अशुद्ध वाणी दुःखाला जन्म देते, दुःख जन्माला घालते. आणि म्हणून तुम्ही एकटे आहात, कामाच्या ठिकाणी आहात, घरी आहात, प्रिय व्यक्तीसोबत आहात, अप्रिय व्यक्तीसोबत आहात, तुम्ही मात्र नेहमी सत्यवाणी बोला. आणि मला वाटते की ह्या 2 गोष्टी आपण इथे पाहिल्या. कर्माला आता सुरुवात झाली आहे. सम्यक वाचा हे आपल्या कर्मापासून आपण सुरुवात केली. आपण समापनाकडे जाऊया. समापनाकडे जाण्याच्या अगोदर मी आपल्या सर्वांना उद्घोषित करतो की उद्या निब्बाण बुद्धा नावाच्या ग्रुपवरून आषाढ पौर्णिमेच्या निमित्तामुळे यावर्षी प्रत्यक्ष वर्षावा चालू करता येणार नाही, म्हणून आपण ऑनलाईन जसं हिस्ट्री काँग्रेस प्रयत्न करत आहे त्याच पद्धतीने आपण वर्षावासाचा प्रारंभ 3 महिने अश्विन पौर्णिमा येईपर्यंत प्रत्येक संडेला इव्हिनिंगला 4:30 निब्बाण बुद्धा या पेजवरती आपण भेटणार आहोत. उद्या सायंकाळी आपल्या सर्वांना जर वेळ मिळाला तर नक्कीच आपण भेटूया. निब्बाण बुद्धा पेजवरती आपण उद्या वर्षावासाचं पहिलं स्पीच आपण ग्रहण कराल, पाहाल. मी अपेक्षा करतो डॉक्टर संदेश वाघ, संतोष बनसोड सर, मला अनघा मॅम तर दररोज अटेंड करताना दिसत आहेत आणि आपण सर्वजण इतकं जीव लावून हे काम करत आहात. दॅट ऑल विल बी सपोर्ट अस टू रिमूव्ह अवर डिप्रेशन्स, एन्झायटी अँड मेंटल इलनेस. आणि नक्कीच आपल्याला हे काम करता येईल. पुन्हा एकदा तुमच्या सर्व टीमला मी अनुमोदित करतो. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत सम्यक कर्मांत आणि सम्यक आजीविको, सम्मा आजीविको, सम्मा कमंतो. इंटरेस्टिंग आहे, मजा येईल आपल्या सर्वांना.
प्रयत्न करूया. मी सर्वांच्या प्रती मंगलमैत्री करतो. आषाढ पौर्णिमेच्या खूप शुभेच्छा, खूप मंगलमैत्री. आणि सकाळच्या मेडिटेशनमध्ये मी तुम्हा सर्वांच्या प्रती मैत्री करणार आहे. आणि उद्या संध्याकाळी 4:30 वाजता आपल्या सर्वांना उद्घोषण करण्यासाठी वर्षावासाचा ओपनिंग सेरेमनी विल अटेंड ॲट निब्बान बुद्धा ग्रुप. सो आय होप की यू विल बी देअर. आपण याल अपेक्षा करतो. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. सर्वांच्या प्रती अनंत शुभेच्छा. शुभरात्री.